हाय, तर बघू शकता अशा पद्धतीने मी हाताने इथे फॉल बसवलेला आहे आणि साध्या मशीनवर खालून टीप मारलेली आहे. तर असं वाटत सुद्धा नाही आहे की आपण साध्या शिलाई मशीननेही टीप मारलेली आहे. तर कशा पद्धतीने अशा प्रकारे फॉल बसवायचा तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा, न स्किप करता, म्हणजेच तुम्हाला समजेल. तर त्याच्यासाठी मी अगोदर तर इथं ना इकडून 4 इंच असा फॅब्रिक काढून घेतलेला आहे साडीचा, बरं का. हे ब्लाऊजला डिझाईन बनवण्याच्या कामी येण्यासाठी मी इथे 4 इंचचा कपडा काढून घेतलेला आहे. तुम्ही साडीच्या लांबीवर डिपेंड आहे की तुम्ही किती कपडा कापू शकता. जर साडी मोठी असेल तर 4 इंचापर्यंत 5 इंचापर्यंत कापू शकता. पण साडी जर बारीक असेल तर तुम्हाला 2 ते 2.5 इंचच हे कट करायचं आहे. जेणेकरून जाड बाई असेल तर तिला साडी कमी पडू नये यासाठी. जर कस्टमर जर बारीक अंगाचे असेल तर तिच्यासाठी जमू शकतं. तर इथे हातानं म्हणाल तर आपल्याला हातभर इतकं फॅब्रिक सोडून मग फॉल बसवायचा आहे. आणि जर हे मार्किंग करून म्हणाल तर आपल्याला 15 इंच इतकं घ्यायचं आहे. तर इथे 15 इंच सोडून इथे मी फॉल बसवून घेणार आहे. तर इथे तुम्हाला टाचण्या ज्या असतात त्याने इथं बरोबर व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे, फिट्ट करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपला फॅब्रिक जे आहे ना तर इकडून टिप मारते वेळेस इकडून म्हणजे हलवू नये, व्यवस्थित एका जागेवर बसावा. आणि इस्त्री करून घ्यायची आहे तुम्हाला. अगोदर तर फॉल आणायचा, फॉल पाण्यात 1 तास ते अर्धा तास भिजवून घालायचा. नंतर त्याला बरोबर दोरीत समान भागात असं कन्वर्ट करून वाळूत टाकायचं आहे. ज्यावेळेस ते सर्व पणे वाळेल त्यावेळेस आपल्याला इस्त्रीने त्याला प्रेस करायचं आहे. आणि प्रेस केल्याच्यानंतर अशा प्रकारे फॉल लावायचा आहे. तर याची सुद्धा उलटी सुलटी हे असते. तर जिकडून दुमडलेला भाग आहे तिकडून मध्यभागी करायचा आणि जेकडून सरळ भाग आहे तो वरतून ठेवायचा. अशा प्रकारे बसवायचं आहे. तर माझ्याकडं लाईट नव्हती त्यामुळे मी इथे प्रेस न करता त्याला थोडं वेळ बेडच्या खाली ठेवलेला आहे. किंवा तुम्ही खलबत्ता जे असतो ते त्याच्यावर फिरू सुद्धा शकता गरम करून. तर आता इथे मी ना एकदम बरोबर असं लाईनमध्ये त्याला ठेवून एक टिप मारून घेतला आहे. तर बघू शकता अगोदर मी इकडून पिकोच्या साईडनं एक टिप मारून घेणार आहे. आणि मग सरळ भागानं मारायची आहे आपल्याला. ती कशा प्रकारे मारायची आहे ते सुद्धा तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. तर अगोदर फक्त इकडून टिप जिकडून आपली खालून साडी आणि वरतून फॉल येईल अशा प्रकारे एक टिप मारून घ्यायची आहे. आणि अशाच नवनवीन भन्नाट व्हिडिओसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि स्किप न करता व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून समजेल. अशा बरेच कमेंट येतात की ताई कळलंच नाही. तर कळतं, पण तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण पाहिला पाहिजे, मग कळतं. असं मध्ये पण ते सोडून दिल्याच्यानंतर तुमच्या अजिबात लक्षात येणार नाही. तर बघू शकता अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. आता माझी ही पूर्ण टिप मारून झालेली आहे. आता आपल्याला साडी जी आहे ती सरळ टाकायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता साडी सरळ टाकल्याच्या नंतर आपल्याला वरतून एक टिप मारून घ्यायची आहे. तर यामध्ये थोडासा वेळ लागतो बरं का त्या मशीनपेक्षा, पण ह्याची पण फिनिशिंग एकदम भन्नाट येते. मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं आहे आणि शेवटची सुद्धा दाखवते. किती छान अशी आपली टिप जी आहे ती मारून होते. तर बघू शकता आता मी वरतून एकदा टिप मारून घेणार आहे. तुम्ही खालतून न मारता डायरेक्ट वरतून सुद्धा मारू शकता. तुम्ही दोन्ही प्रकारसुद्धा करू शकता. मी तुम्हाला तशीसुद्धा मारून दाखवली आहे आणि आता सरळसुद्धा मारून दाखवत आहे. तर आता फॉल जे आहे ते खालून टाकलेलं आहे मी आणि साडीच्या वरतून एकदा टिप मारून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व साडीला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता आणि साडीला टाचण्या लावणे खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून साडी आपली सरकू नये एकीकडे आणि फॉल जे आहे ते व्यवस्थित बसला जाईल. फॉलला कुठेच अजिबात चुन्या वगैरे पडू नये याची काळजी घ्यायची आणि ती बघत बघतच टिप मारायची. टिप मारलेली तुम्हाला वरती दिसतसुद्धा असेल. एकदम परफेक्टली मारली गेली आहे. एकदम काटावर मारायची, जेणेकरून आपली टिप जी आहे ती व्यवस्थित दिसेल किंवा दिसच नाही यासाठी. साडीची शायनिंग जी आहे ती जाऊ नये आणि डायमंडच्या किंवा मग ऑर्गेन्झा साडीच्या फॉल कसा लावायचा ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. ऑर्गेन्झा साडीला फॉल कसा लावायचा ते सुद्धा तुमच्यासोबत ऑलरेडी मी शेअर केलेलं आहे. तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. किंवा मग आता ही मी जी आहे ती आपली
पैठणीला फॉल कसा लावायचा ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अजिबात आपल्या झंझट नाही. साधी मशीन जर असेल तर तुम्ही त्याच्यावरच मारू शकता. बाहेर जाण्याची काहीही आवश्यकता नाही. आणि तुम्ही ज्या कोणाच्या रोज वेअर करायच्या साड्या असतात त्यालासुद्धा अशा प्रकारे फॉल लावून देऊ शकता. खूप इझिली आहे थोडेसे. आणि आपल्या आता बघू शकता इथे मी सर्व टिप मारून घेतलेले आहे. आता आपल्याला याला हलकंसं थोडंसं दुमडायचं आहे, अगदी हलकंसं, आणि एक टिप मारीत जायचं आहे. जे आपण पहिल्या वेळेस केलेलं आहे ना त्यावरच फक्त हलकीशी एक टिप मारीत जायचं आहे, जेणेकरून फॉल अजिबात हलणार वगैरे नाही, व्यवस्थित बसलाही जाणार आणि व्यवस्थित ती फिनिशिंगसुद्धा येणार. तर बघू शकता अगदी हलकंसं दुमडत जायचं आहे आपल्याला, जास्त दुमडायचं नाही आहे, अगदी हलकंसं दुमडायचं आहे. आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता एकदम भन्नाट अशी येते. तुमच्यासोबत पुढे शेअरसुद्धा करणार आहे. आणि अगोदरसुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे मी इथे फिनिशिंग दिलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे दुमडत आहे मी अगदी हलकंसं, जास्त दुमडायचं नाही, कारण की खालून जे आहे ते आपल्या कलर जे आहे ते सेम राहिलेलं पाहिजे. जर तेव्हाच मिऱ्या केल्याच्या नंतर एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला हे दिसणार आहे. तर बघू शकता अगदी हलका असं दुमडत जायचं आहे आणि सर्व टिप मारून घ्यायची आहे. त्यामध्ये आणि यामध्ये काहीसुद्धा फरक दिसणार नाही तुम्हाला. एकदम असं फिनिशिंगमध्ये येणार आहे. अजिबात असं हे नाही आहे की आपण त्याच मशीनवर मारली पाहिजे, तर ह्या मशीनवर सुद्धा खूप छान होते. फक्त तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा किंवा मग ट्राय तर करून बघा. ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कशाप्रकारे ही फिनिशिंग ते येते. तर तुम्ही एक वेळेस हे नक्कीच ट्राय करा. त्या मशीनपेक्षाही मला तर वाटतं या मशीनवर जास्त परफेक्टली फॉल जे आहे ते बसवलं जातो. आणि याला हात शिलाई कशी करायची आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही सुद्धा फॉल कशा प्रकारे बसवतात ते सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि या मशीनवर बसण्याचा तुम्हाला फायदा वाटतो का तोटा ते सुद्धा मला नक्कीच सांगा. एक वेळेस हे सर्व करून घेणार आहे मी आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. थोडंसं बॅकग्राऊंडच्या आवाजाला तुम्ही दुर्लक्ष करा, कारण की शिव मध्ये ओरडत राहतो. ते बाळा आहे, त्याला समजत नाही आहे, सांगितलेलं पण ऐकत नाही तो, तर त्याच्यामुळं. आणि मी बाळाला घेऊन एवढं सगळं मॅनेज कशी करते, शिलाई काम किंवा मग व्हिडिओ, घरचं काम आणि सगळंच काही. तर त्याचे जर तुम्हाला ब्लॉग पाहिजे असतील तर मला नक्कीच सांगा. मी त्याचा ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन लवकरच. पण तुम्ही असं सपोर्ट करत राहा मला. चला मग आता आपण फॉल हाताने कसं लावायचं तर ते पाहूया. तर मी इथे ना एक हे घेतलेलं आहे. तुम्ही इथे साधा काठसुद्धा घेऊ शकता, म्हणजे चौरंग घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या उंचीचा मेजरमेंट होईल आणि व्यवस्थित असं आपल्याला बसता येईल. तर ते इथे ना अगोदर कडीचं आहे ना त्यापासून आपलं स्टार्टिंग करायची आहे, अगदी सोप्या पद्धतीने. तर असं खालती साडी टाकून वरती हे टाकायचं आहे आपल्याला फॉलवरून. आणि अशा प्रकारे अगदी थोडंसंच आपल्याला हे घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी दाखवते तसं. आणि मग खालतून आपल्याला हे बसलं का नाही ते बघायचं आहे. ते मी ते तुम्हाला हळूहळूसुद्धा करून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल लवकर आणि तुम्हाला प्रॉब्लेम जाऊ नये करण्यासाठी. त्यामुळे इथे मी तुम्हाला अगदी थोडंसं करून दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे आणि हे करत राहायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे खूप फिनिशिंगमध्ये येतं, कारण की चांगली भारीची साडी आहे आणि आपल्याला परफेक्टली आलं पाहिजे. यामुळं मी अगदी थोड्या ह्याने करत आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही फास्टरसुद्धा करू शकता. एकदा एक्सपिरियन्स झाल्याच्या नंतर मी तुमच्या लक्षात येण्यासाठी इथे हळूसं करून दाखवत आहे. बघू शकता अशा प्रकारे.
आणि आता आपल्याला इकडून सुद्धा मारून घ्यायची आहे हळूहळू अशी टिप. हाताने एकदम परफेक्टली टिप बसली जाते. आणि कोणी दाखवतो तुम्हाला डायरेक्ट मशीनवर शिवा तर अजिबात छान वाटत नाही आणि फिनिशिंगसुद्धा आपल्याला पाहिजे तशी येत नाही. त्यामुळं हातानंच करायचं. थोडासा वेळ लागेल कारण की कसं ना, कस्टमरची साडी पण छान असते ना, तर त्यांना अजिबात असं अचलवचल करूनसुद्धा द्यायचं नाही. एकदम छान असं परफेक्टली करून द्यायचं. आपल्याला होईल तेवढं बेस्ट द्यायचं, जेणेकरून गिऱ्हाईक जे आहे ते आलंच पाहिजे आपल्याकडं. असं परफेक्टली काम केलं तरच आपल्याकडे गिऱ्हाईक वाढतं. आणि आपले एकदा नाव जर हे झालं की हे चांगलं नाही करत, तर ते 4 बायांना माहिती पडतं. मग आपल्या गिऱ्हाईक जे आहे ते थोडंसं नर्वस होतं. तर त्याच्यामुळं तर परफेक्टली केलं तर ते 4 चौघामध्ये आपलं नाव तरी निर्माण होतं. थोडासा वेळ वाया जाईल, एखादी साडी कमी झाली तरी हरकत नाही, पण परफेक्टली केली पाहिजे असं मला तर वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि कस्टमर तुम्हाला पैसे देण्याच्या बाबतीत कसं करतात, घासघीस करतात की तुमचं काम बघून छान देतात, हे सुद्धा मला नक्कीच सांगा. तुम्ही जर हे करत असाल काम तर त्यांनाच माहीत असेल की लोक पैसे द्यायच्या टायमाला कसे करतात. तर आता मी इथे बोलत बघू शकता इथे. तर आता मी इथे सर्व करून घेते आणि तुम्हाला फिनिशिंगमध्ये कसं आलेलं आहे ते सुद्धा दाखवते. तर चला मग. तर आता मी इथे हे करून घेतलेलं आहे. तर आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपला फॉल लावून तयार झालेला आहे आणि कशी परफेक्ट हे आलेली आहे फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. अजिबात तुम्हाला मधूनसुद्धा दिसत नाही आहे की कशा प्रकारे. आणि एक लक्षात ठेवा, दोरा जे आहे तुम्हाला एकदम परफेक्टली मॅचचा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला काहीसुद्धा दिसू नये. तर बघू शकता समोरून तर तुम्हाला अजिबात काहीच दिसणार नाही. पण तुम्हाला जर खूप जास्त लक्ष करून पाहिलं तर तुम्हाला छोटे छोटे टास्क जे आहेत ते दिसू शकतात. तर बघू शकता अशा प्रकारे. तर या पद्धतीने फॉल लावल्याच्यानंतर इतकं भन्नाट अशी फिनिशिंग येते. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून पहा. आणि खालतून जर तुम्ही बघितलं तर खालतून सुद्धा इतकं छान असा आपला फिनिशिंग येतो की अजिबात वाटत नाही की आपण हे मशीनवर बसवलेलं आहे. तर चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर या फिनिशिंगसाठी तुम्हाला नक्कीच छान वाटला असेल व्हिडिओ. तर चला, बाय.